नमस्कार. पावसाळा सुरू झाला आहे आणि आता आपल्या सगळ्यांच्या पुढं जो प्रश्न असतो तो शेतामध्ये आलेलं उगवलेलं तण किंवा गवत आपण म्हणतो. गवताचा बंदोबस्त करण्यासाठी खुरपणे हा पर्याय असतो. विशेष करून त्याच्यावरचा खर्च जास्त होतो म्हणून हा जो वेगळा एक व्हिडिओ तुमच्यासमोर मी आज आणणार आहे. त्याच्यामधला हा पंप जो आहे तो असा पंप आहे की तो तणनाशकाची स्पेशल आहे. तणनाशक फवारणीसाठी जर आपला खर्च जो आहे हा खर्च डायरेक्ट तो 10% चालतो. म्हणजे तुमचे जर तणनाशक फवारणीसाठी 10 लिटर तणनाशक लागत असेल तर त्याच्या अगेन्स्ट तो 1-2 लिटरमध्ये तुमचं काम संपवून टाकेल आणि तुमचं काम इतकं हलकं करेल. मी या पंपाविषयी पूर्ण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूया. हा जो माणूस तुम्ही व्हिडिओमध्ये आत्ता बघितला आहे, हा बघताय, तो आता विशेष करून ज्या काही फळबाग आहेत त्याच्यामध्ये तर हा अत्यंत उपयोगाचा आहे. बऱ्याच वेळा शेतकरी मित्रांचे प्रश्न असतात की आत्ता फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहे, आता कळीच्या अवस्थेत आहे, मग तणनाशक फवारलं तर चालेल का, गवत जास्त झालं आहे. आता मी या विषयावर बोलणार नाही की तणनाशक फवारावं का न फवारावं का किंवा त्याचे काही जमिनीचं वाटोळं होतं हे तो विषय स्वतंत्र आहे. पण तण जे आहे ते तणाचं जर बंदोबस्त करायचा असेल आणि आपली शेती जर स्वच्छ ठेवायची असेल तर हा पंप आपल्याला खूप उपयोगाचा आहे आणि आपल्यासाठी मग त्याची माहिती घेण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. मी कुठं मिळतो आहे काय त्याचा पत्ता वगैरे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देतो. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण वेगळा असल्यामुळं मी करतो आहे. काय आहे हा पंप मी तुम्हाला समजावून सांगतो. हा चार्जिंगचा आहे का तर नाही, हा फक्त आपल्या घड्याळाचे जे पेन्सिल शेल असतात त्याच्यावरती चालणारा पंप आहे. आणि याच्यामध्ये जे पाठीवरती जी टाकी असते ती टाकी आपल्या पंपाप्रमाणे 15 लिटर किंवा 20 लिटरची मोठी नसते, तरी 10 लिटरची टाकी आता याच्या जी पाठीवर बघता ती म्हणजे वजन कमी झालं. सामान्यपणे आपण जे तणनाशक फवारतो ते 200 लिटरला 1 लिटर वगैरे तणनाशक वगैरे टाकून ते 200 लिटर पाणी आपण सगळं खांद्यावरती घेऊन फवारत असतो. याच्यामध्ये तशी गरज नाही. मग ह्याच्यात नेमकी फवारणी कशी होते तर फक्त 10 लिटर पाण्यात 1 एकराच्या आसपासचं क्षेत्र. आता हा तुम्ही पंप बघता, हे स्वीप पॉवर आहे, आम्ही आमच्या बागेत फवारतो. आता या पंपामध्ये या 10 लिटरच्या याच्यामध्ये अर्धा लिटर स्वीप पॉवर वापरलं आहे आणि या अर्धा लिटरमध्ये मला अर्धा एकराचं जे तणाचा बंदोबस्त आहे तो करता येणार आहे. आता तो कशा पद्धतीनं करता येतो, हा काय पंप आहे बघा. हे गन जे बंदुकीसारखं दिसतं याच्या पाठीमागच्या बाजूला इथं सेल असतात. ह्याच्यामध्ये इथं सेलची व्यवस्था आहे. आतमध्ये पेन्सिलसारखे सेल काढून बघ तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे असे सेल आहेत. एकाच्या पुढे 4 सेल याच्यामध्ये बसतात आणि याच्यावरती पूर्ण आपलं 1 एकर 2 एकर फवारून होतं. त्याच्यामुळं सेल बऱ्याच वेळा पंप जे आहेत ते चार्जिंग नाहीत किंवा पेट्रोलवरचे पंप जे जड आहेत त्याचा आवाज आणि हे सगळं ह्याचा आवाजच येत नाही. तुम्हाला काय होतं ते सुद्धा कळत नाही की कसं फवारलं जातं आहे. आणि 10 लिटरमध्ये डायरेक्ट आपण 1 लिटर किंवा ते 1.5 लिटर अर्धा लिटर औषध टाकतो. त्याच्यामुळं ह्याचा स्प्रे हे बटन आहे चालू ऑपरेटिंगचं, हे एकदा दाबलं की आपल्याला त्याचं काम सुरू होतं पुढं. आणि कायमस्वरूपी सुरू ठेवायचं असलं तर इकडे एक बटन काढ. आता ह्याचा पुढचा भाग असतो. बघा, ह्याच्यामध्ये 10 लिटर पाणी आणि औषध टाकून. ही कंपनी बघा तुम्ही त्याची इटालडिप्रा म्हणून कंपनी आहे. इटालियन कंपनी आहे, बाहेरच्या देशाची, ॲग्रिकल्चर टूर म्हणून आहे. पण एकदम परफेक्ट आहे ते तणनाशकासाठी. आता कसे परफेक्ट म्हणाल तुम्ही, बघा आता ही उचलली आपण आणि पुढचा जो भाग आहे तिथे एक छोटीशी मोटार आहे, लहानशी मोटार आहे. त्याच्या साह्यानं फक्त फिरवलं जातं पुढची तबकडी हिरव्या रंगाची ती, आणि वरचं जे पाणी आहे आलेलं त्या औषधाचं ते इकडं फक्त सायपन नाही येतं. त्या वरच्या पाण्याला काही मोटार वगैरे नाही. पाठीमागं हे बघा, हे फिरते ना, तुम्हाला दिसतंय फिरतं आहे ते. एवढं फिरण्यावरून बारीक स्प्रिंकलरसारखं ते उडतं, दिसत पण नाही डोळ्याला. हात लावला तर थोडासा हात ओला होतो, नाही तर दिसत नाही. मी सखोल व्हिडिओ सांगायला लागलो तुम्हाला, तुम्ही बघा म्हणून, तुम्हाला तो उपयोगाचा होईल नक्की. आणि मग जेव्हा हा पंप तुम्ही आज पाठीवर अडकवता, त्याच्यामध्ये पाणी वगैरे ओतून तुम्ही औषध एकदा मिक्स केलं की तो जो पंप आहे, आणि बघा ना ते 200 लिटरचं बॅरल भरा, एवढं मोठं घ्या नाही, फक्त 10 लिटर पाणी झालं की तुमचं
अर्धा पाऊण एकर झाला असं पाठीवर घ्यायचं आणि बंदूक फिरल्यासारखं नुसतं सावकाश फिरवीत राहायचं. याच्यामध्ये हे फक्त पुढं पुढं जात राहायचं आहे, काही करायचं नाही. ते पुढं आपोआप तणावरती पडतं आणि सगळं तण 3 ते 4 दिवसामध्ये तुम्ही जे औषध वापरणार त्याच्यावर डिपेंड आहे शेवटी ते. पण तुम्ही एकरी जेवढं औषध वापरता म्हणजे 200 लिटरला तेवढं औषध तुम्ही 10 लिटरमध्ये टाकून फक्त डायरेक्ट स्प्रे करायचं आहे. ही वापरायची पद्धत आहे याची. आणि तुम्हाला काही दिवसात म्हणजे 2-4 दिवसात हे पूर्णपणे जे गवत आहे ते एकदम वाळून त्याच्यामध्ये गेलेलं असेल. म्हणजे आपण तण बाहेर पण काढत नाही, त्याचा खत कुजून परत तिथंच होतो. मजुरीवरचा जो खर्च आहे खुरपणीसाठीचा तो खर्च पूर्णपणे टळतो. वजन कमी असल्यामुळं कुणीही लहान पोरगा जरी असला तरी ते सहज करणं होतं. दुसरी याच्यातली महत्त्वाचा जो बाब असते की तणनाशक फवारताना मोठ्या प्रमाणात स्प्रे करतो ना आपण त्यावेळेस ते वरी उडत असतं झाडावरती वगैरे आणि त्याच्यामुळं झाडावर जर गेलं तर झाड जाण्याची शक्यता असते. इथं तसं होतच नाही, कारण हे गुडघ्याच्या वर उचललं की त्यातला स्प्रे बंद होतो. कारण वरचं जे टाकीतलं पाणी येते इथं फक्त सायपननं येतं आहे, म्हणजे असं उतारानंच येतं आहे. वरी पंप उचलला की आपोआप पंप बंद होतो. म्हणजे झाडावर टाकायचं आणि फवारायचं म्हणलं तरी यानं फवारत नाही, औषध वरी जातच नाही. त्यामुळं किती एखाद्यानं ठरवून जरी दिलं की मला ह्याच्या झाडावर टाकायचं हे औषध जातच नाही ते पंपाचं औषध. म्हणजे खालच्या लेवलच ते चालतं. त्याच्यामुळं फळबागेत विशेष करून फवारणी करताना आपल्याला हा पंप खूप उपयोगाला पडतो आहे. खूप म्हणजे खूप उपयोगाला पडतो आहे. म्हणजे आता आपला प्रश्नच नाही कुठल्या सीझनमध्ये फवारू का आणि हेन तेन काय होईल का झाडाला, विषय नाही. झाडावर गेलं तरच तणनाशकाचा परिणाम वरी झाडावर होतो. अगदी तुम्ही फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असू द्या, सेटिंगच्या अवस्थेत असू द्या, कधीही या पंपाच्या साहाय्यानं तणनाशकाचा वापर करून आपण तणाचा बंदोबस्त करू शकतो. ही छोटी झाडं आहेत खाली त्याच्यावर जाऊ नये म्हणून फक्त बॉक्स झाकला आहे. तुम्हाला म्हणाल काय बघा हे अशी झाडं आहेत आणि त्याच्यावरती ते औषध जाऊ नये म्हणून हे बॉक्स झाकला आहे आणि बॉक्स तेवढ्यापुरताच आपण की पुढं तो ट्रान्सफर केला. असे बॉक्स झाकून एक आम्ही ते तेवढ्यापुरतंच ते सोपं जावं. तणनाशक फवारताना कडेचं सगळं तण जाळावं म्हणून ते केलेलं आमची ह्या पेरूच्या बागेतल्या हे व्हिडिओ आहेत. आंबा असू द्या, पेरू असू द्या, सीताफळ असू द्या किंवा कोणतीही बाग असू द्या, आपल्यासाठी हे जुगाड खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.